मस्तपैकी आम्ही आता गोव्याचा प्लॅन केलेला आहे. मॅडमनी मस्तपैकी आमच्यामध्ये आमचे दादा आहेत ते मस्तपैकी छान असा रस्सा बनवलेला आहे तिने आणि मस्तपैकी अशी उकळी सुटलेली आहे आता रश्शाला. सुंदर असा रस्सा चरचरीत झालेला आहे. मस्तपैकी आमच्या ताईंनी सकाळी लवकर उठून हा बिर्याणीचा चिकन बिर्याणी केलेली आहे मस्तपैकी ताईने. आणि सकाळी ताई लवकर उठलेल्या स्वयंपाक वगैरे करून त्या तयारी करत आहेत. आणि उपवासासाठी मॅडमना आणि ताईंना व्हेज पुलाव केलेला आहे मस्तपैकी. आणि दीदी पण आहे, दीदी पण मदत करत आहे. स्वच्छ हाय हां हां कलेजा 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 आहे. चांगला असा उकळ आलेला आहे त्याच्यामध्ये आणि मस्त खमंग वास येतो आहे. तुम्ही पण बोला. ते कोकणामध्ये थोडंसं कोकणी पद्धतीमध्ये केलेलं आहे. खोबरं थोडंसं खोबरं घालून त्याला तांबडा रसाचा कट आता येणार आहे. सुंदर असा आता उकडे येत आहे, आपण पाहू शकता समोरच्या चिकन मध्ये. आणि हे सर्व आम्ही घेऊन आता गोव्याला जाणार आहे. आमच्यामध्ये मॅडम पण आहेत, खास त्या कोल्हापूरहून मस्तपैकी आपल्या माहेरी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी दिवाळीचे आले आहेत. त्यांची 2 लहान लेकरं यशराज आणि पृथ्वीराज आणि आमचे दादा सुनील दादा पण त्यांच्यासोबत आहेत. दोघं पण ते जॉब करतात, काम करतात CPR हॉस्पिटलमध्ये. आणि सुंदर असं त्यांनी नियोजन केलं आहे गोव्याला जाण्यासाठी. ताईंनी सकाळी वगैरे उठून सगळा हा पूर्ण स्वयंपाक केलेला आहे. एक कढीपत्ता म्हणतो आपण, तसं एक झाड आहे भातामध्ये घातल्यानंतर चांगला वास सुटतो त्याला. हे आम्ही सध्या आमच्या घराच्या बाजूला लावलेलं आहे. आपण यांच्या घराभोवती भरपूर अशी मसाल्याची वगैरे झाड आहे. काकीने पण आम्हाला मदत केली आहे सकाळपासून, कारण काकी काही व्हिडिओमध्ये येत नाहीत. तर काकी जरा थोड्याला असतात, कारण काकींना पण ह्या व्हिडिओमध्ये घ्यायचा आहे. हा त्यांचा छोटो आहे, शेजारचा चुलत भावांचा मुलगा. काकी पक्षी दाखवत आहेत, लव बर्ड. त्यांच्या घरामध्ये सुंदर असं त्यांनी ही डिझाईन काढलेली आहे पक्ष्यांची, सुंदर अशी नक्षीकाम. लव बर्ड दादांना खूप पक्षी आमच्या मुलीने स्वतः पेंटिंग केलेले आहे. अरे वा. इयत्ता 5वी मध्ये आणि इयत्ता 2री मध्ये शिकते. काका बसलेले आहे तिथं. ताई पण आत्ता ते सकाळपासून ते नाश्ता करायला लागले. सकाळपासून त्यांनी काही खाल्लं नव्हतं ताईनी, आणि सगळ्यांचा नाश्ता ते बनवून वगैरे आत्ता ते नाश्ता स्वतःसाठी करत आहेत. आता आमचा पृथ्वीराज वगैरे सर्वजण आता आवराच्या तयार आहेत आणि आम्ही आता गोव्याला निघणार. हा आमचा यश आणि मगाशी पृथ्वीराज मामाच्या सायकलीवर बसलेला. मामाने नवीन सायकल घेतलेली, ते म्हणतोय कोल्हापूरला मी नेणार.